यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे आणि हे तुम्हाला सांगायला आवडेल मला की 966 वर्षाची ही परंपरा आहे आपली. तसंच पालिकेची तयारी चालू झाली आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण स्वच्छता पूर्ण परिसराची करून घेतलेली आहे. त्याचबरोबर तिथे पिण्याच्या पाण्याची सोय आपण भाविकांसाठी करतोय. त्याचबरोबर म्हणजे काही इन्सिडेंट झाला तर त्यासाठी अग्निशामक दलाची गाडी तिथे 24 तास म्हणजे असणार आहे 24 तास पूर्ण. आणि त्याबरोबर तिथे ॲम्ब्युलन्सची सुविधासुद्धा आपण केलेली आहे, जेणेकरून काही घडली तर तिथे ती सोय असेल. त्याचबरोबर पूर्ण रस्त्याचं तिथल्या डांबरीकरण आपण केलेलं आहे आणि ती तयारी चालू आहे, म्हणजे डांबरीकरणाचं काम पण चालू आहे. त्याचबरोबर आपण तिथे मोबाईल टॉयलेटची सोय करतोय, जेणेकरून नागरिकांना ती टॉयलेटची व्यवस्था होईल. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेकडे आपण विशेष लक्ष दिलं आहे यावेळेला आणि कंट्रोल रूम्स जागोजागी असतील. त्याचबरोबर CCTV कॅमेराज आपण बसवतोय, जेणेकरून जे काही आहे ते सगळं CCTVमध्ये कव्हर होईल. तसेच तिथे लाईव्ह दर्शन असणार आहे. तर त्याचा LCD स्क्रीन्स पूर्ण चौकामध्ये स्वामी समर्थ चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, ह्या चौकामध्ये असतील. म्हणजे जिथे भाविक पोहोचू शकत नाही तर तिथे सुद्धा भाविकांना त्यांचं दर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या बाबतीत आपण ऑलरेडी स्थानिक पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यांचंसुद्धा नियंत्रण तिथे राहणार आहे आणि महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विशेष लक्ष देण्यासाठी आपण त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत. आणि तसंच मी आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या भाविकांना आवाहन करेन की तुम्ही नक्कीच यात्रेचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन करण्यासाठी आपल्या अंबरनाथ शहरामध्ये यावं आणि तुमच्या सुरक्षेसाठी पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत. सर्वांना हीच विनंती आहे की यात्रा करताना खूप भरपूर मोठ्या प्रमाणात यात्री येत असतात. तर त्यांनी म्हणजे सगळ्यांनीच आणि आपल्या अंबरनाथच्या नागरिकांनी सुद्धा ध्वनी प्रदूषण आणि जे काही प्लास्टिकचा असेल वापर कमी करून कमीत कमी कचरा होईल याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, ही विनंती आहे.